पहा मुलांनो, काल आपण दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण मोजायला शिकलो, बरोबर की नाही? तर मग आज आपण त्याच भागाची पुन्हा रिव्हिजन करूया, बरोबर? म्हणजे तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील. मी आता तुम्हाला पाटीवरती त्रिकोण देईल आणि ते त्रिकोणांची संख्या मोजून मला दाखवायची. जमेल? श्लोकनी बरोबर केलंय, बरोबर श्लोक, व्हेरी गुड. हिने पण बरोबर केलंय, अगदी छान. अनुष्काने देखील बरोबर केलंय, हो की नाही? इंग्रजी लिहिले तर इंग्रजीच अंक लिहायचे, नाही तर मराठीच. व्हेरी गुड समर्थ, बरोबर श्रावणी, बरोबर, अगदी बरोबर हिंदवी, बरोबर धनंजय. म्हणजे आता तुम्हाला त्रिकोण मोजायचं कळलं, बरोबर? आता आपण याच्यानंतर दुसरी ट्रिक पाहणार आहोत, त्रिकोण कसे मोजायचे ते. ओके.